नमस्कार मंडळी, आज बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत पुनावळेमध्ये या साई मिलेनियम मॉल जवळ, जिथे आम्ही तुमच्यासाठी 5 एकरचा नाही 8 एकर पण नाही, 10 पण नाही, तर अगदी 15 एकरचा मोठा असा न्यू लॉन्च प्रोजेक्ट, तो सुद्धा अगदी हायवे टच या साई मिलेनियम मॉलच्या जवळच. म्हणजे इथे असणारं संदीप हॉटेल, मल्टी ब्रँड स्टोअर, समोरच असणारं पुमा स्टुडिओ, हे तुम्ही सगळं बघितलंच असेल. आणि याच पंचक्रोशीमध्ये हायवेच्या जवळ असणार आहे हा प्रोजेक्ट, जिथे तुम्हाला मिळणार आहेत 2, 3 and 4 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट, ज्याचे कार्पेट एरिया खरंच आतापर्यंत तुम्ही पुनावळेमध्ये कधीच बघितले नाही असे असणार आहेत. आणि जबरदस्त कार्पेट एरिया सोबत प्रोजेक्ट सुद्धा तेवढाच भारी आहे. मजा येणार आहे आजचा हा प्रोजेक्ट अनुभवायला आणि तुम्हाला व्हिजिट करायला सुद्धा. चला मग बघूया आजचा हा पुनावळेमधील भूतोन भविष्यती असा ग्रँड, लक्झुरियस अँड मोठा असा प्रोजेक्ट. काय मग मंडळी, एवढ्यात मन भरलंच नाही ना? अहो भरेलच कसं, कारण घरच आहे तसं. पुनावळेमध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा प्रोजेक्ट, त्यातल्या त्यात असे मोठ्या मोठ्या कार्पेटचे फ्लॅट्स, घराचे लेआउट सुद्धा तेवढंच सुंदर, लोकेशन परफेक्ट, एवढ्या अमेनिटीज. आणि हो, इथे तुम्हाला कार्पेट सुद्धा तसेच मिळणार आहेत. पण आता हे सगळं बघायच्या अगोदर कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही सुरुवातीपासूनच झाली पाहिजे ना. अर्थात या घराचा एंट्रन्स, जो तुम्हाला अगदी प्रॉपर असा मिळणार आहे. 8 फूट उंचीचा दरवाजा, डिजिटल डोर लॉक, व्हिडिओ डोरबेल, हे तर सगळं आहेच. पण प्रायव्हसीसाठी एक लॉबी आणि तिथे प्रॉपर असा स्पेस, डोरच्या मागे शू रॅक आणि इथे एक शो पीस. बटरफ्लाय लेआउट मध्ये असणारा हा 4 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट, पण सोबतच लिव्हिंग एरिया सुद्धा तेवढाच ग्रँड, ह्युमंगस आणि स्पेशियस सुद्धा. भारी वाटतोय ना? म्हणजे इथे सिटिंग अरेंजमेंटसाठी सुद्धा तेवढंच भारी तुम्हाला इंटेरियर डिझाईन करता येणार आहे. सध्याला इथे हे काउचेस आणि सोफा लावलेले, ते तर सुंदर दिसत आहेत. पण जर तुम्ही एक मोठा असा एल शेपमध्ये सोफा इथे डिझाईन केलात आणि टीव्ही युनिट इथे डिझाईन केलं, तरीही भारी वाटेल. आणि ही तर जागा आहेच, पण या घरात इंटेरियर डिझायनिंगसाठी खूप स्कोप आहे. त्याचबरोबर बघायला गेला तर इथे तुम्हाला खूप मिनिमलिस्ट आणि क्लासिक स्टाईलमध्ये इंटेरियर बघायला मिळणार आहे. डायनिंग एरिया अगदी सेपरेट मिळून जातोय, जिथे तुम्हाला एवढा मोठा डायनिंग टेबल डिझाईन करता येणार आहे. सोबतच सिटिंग अरेंजमेंट तर तुम्ही बघितलीतच, पण या दोन्ही ठिकाणी येणारा सूर्यप्रकाश, हवा आणि घराची शोभा वाढवणार असणार आहे तो म्हणजे इथला हा स्काय डेक, जो स्काय डेक अगदी जवळजवळ लिव्हिंग एरिया एवढ्याच लेंथचा असणार आहे. भारी की नाही? मग चला तिथली पण मजा घेऊया, तो पण अनुभव घेऊया. बाप रे, खरंच हा एक वेगळाच अनुभव आहे, जिथे आपल्याला एवढा मोठा स्काय डेक मिळतो. आता घर जेवढं मोठं ना, तेवढा स्काय डेक सुद्धा मोठाच असला पाहिजे, कारण आपली फॅमिली मोठी, गरजा तेवढ्याच जास्त, आणि त्या गरजेनुसार, फॅमिली मेंबर्सनुसार स्काय डेक असा असायलाच हवा. लहान मुलांसोबत इथे तर क्रिकेट सुद्धा खेळता येणार आहे. खरंच मजा येऊन जाईल. फीचर्सचं विचाराल तर 3 साइडेड कवर्ड आहेच, जिथे तुम्हाला प्रायव्हसी मिळून जाते. सोबतच मेटॅलिक ग्रिल्स मिळणार आहेत, अँटी स्किडच्या टाईल्स, टेक्स्चर्ड पेंट आणि ऑलमोस्ट सगळेच असे फीचर्स जे आपल्याला एका घराच्या बाल्कनीमध्ये हवे असतात, स्कायडेकमध्ये हवे असतात. आणि खरं सांगा, तुमची इच्छा असते ना की नेमका असा झोपाळा अर्थात स्विंग तुमच्या सुद्धा बाल्कनीमध्ये लावायचा. मला सुद्धा फार जास्त आवडतं बरं का. आणि मजा येते नेमकेच अशा एखाद्या स्विंग वरती बसून आपली संध्याकाळची चहा घेण्यासाठी. आता हा तर झाला इथल्या स्काय डेक आणि फीचर्सचा प्रश्न, पण अमेनिटीजचं काय? तर अर्थात इथे तुम्हाला पोडियमवरती 3 लेवलचे अमेनिटीज मिळणार आहेत. आणि हो, प्रत्येक टावरच्या खाली एक क्लब हाऊस सुद्धा आहे, इंडोर अमेनिटीज सुद्धा आहेत. म्हणजे किती भारी, 8, 12 क्लब हाऊसेस, स्विमिंग पूल, जिम, त्याचबरोबर स्काय डेक्स एवढे भारी, जिथून तुम्हाला अमेनिटीजचा व्ह्यू दिसेल. मंदिर सुद्धा असणार आहे, हायवेच्या जवळ आहे, एलिव्हेशन सुद्धा एवढं सुंदर आहे. मी काय म्हणतोय, या गोष्टी इथे गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष व्हिजिटला या, आणि व्हिजिटला येऊनच बघा, कारण सर्व काही तेवढंच अप्रतिम आणि भारी असणार आहे. तुम्हाला सुद्धा बघून मजा येईल. त्यामुळे माझी विनंती आहे, या आणि या स्काय डेक मध्ये उभा राहूनच अनुभवा ना.
तुम्हाला माहिती आहे का, या स्कायडेकचा फायदा फक्त एवढाच नाही की तुम्ही बाहेर बसून तिथे फील घ्याल, तर हा 70% ओपनेबल असा स्कायडेक असणार आहे, जिथे असे स्लायडिंग डोर्स आहेत. त्यामुळे अगदी लिव्हिंग मध्ये इन्क्लूड करून सुद्धा तुम्ही या स्कायडेकला यूज करू शकता. अर्थात पार्टी प्लेस सुद्धा आपल्याला म्हणता येईल. इवन जर इथे जेवण करताय तरी सुद्धा तुम्हाला बाहेरचा व्ह्यू बघता येणार आहे. इवन टीव्ही बघत बघत सुद्धा तुम्हाला जेवण करता येणार आहे. आणि ते जेवण बनवण्यासाठी इथे तुम्हाला मिळून जातं हे प्रॉपर असं ब्युटिफुल ओपन किचन कॉन्सेप्टचं किचन. तसं हा भाग इंटेरियरचा आहे. इथे तुम्ही आणखी तुमच्या मनासारखं सुद्धा डिझाईन करू शकता. पण आत या आणि बघा, आत्ता सध्याला जे डिझायनिंग इथे केलेलं आहे, ज्या स्पेसनुसार हे किचन तुम्हाला एवढं सुंदर दिसतंय, त्यानुसार प्रत्यक्ष येऊन बघितल्यावर तर किती मजा येईल, खरं की नाही? आणि जर तुम्हाला प्रत्यक्ष येऊन बघायचं असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी देतोय. आणि हो, जर तुम्हाला युनिट प्लॅन किंवा याचे फ्लोअर प्लॅन्स हवे असतील तर त्याची सुद्धा सोय आहे. ती म्हणजे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक मिळून जाईल. त्यावरती क्लिक करा, आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी कनेक्ट व्हा आणि सगळी माहिती घरी बसल्याच मिळवा. नंबर तर स्क्रीनवरती दिलेलाच आहे. पुन्हा एकदा किचनकडे वळूया. बघू शकता आपल्याला इथे एक किचन प्लॅटफॉर्म मिळून जातो, जो सुंदर असा क्वार्ट्सचा असणार आहे. असंच इंटेरियर तुम्ही इथे डिझाईन करू शकता. इथे तुम्हाला एक सिंक देण्यात आलेला आहे कुकिंगसाठी वगैरे, व्हेजिटेबल्स वगैरे वॉश करू शकता. आणि इथे तुम्हाला आणखी एक सिंक देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे युटेन्सिल्स वॉश करण्यासाठी. विंडो तर दिलेलीच आहे, जी कुठल्याही डक्टमध्ये ओपन नव्हतं, बाहेरच्या बाजूला ओपन होणार आहे, कारण इथे पर फ्लोअर 4 फ्लॅट्स आहेत, तिन्ही बाजूने ओपन सुद्धा. मग प्रॉपर व्हेंटिलेशन तर संपूर्ण घरात आहेच, पण एक्स्ट्रा गोष्टी पण आहेत, जसे की हा या बाजूचा प्लॅटफॉर्म, जिथे वॉशिंग मशीन, डिशवॉशर दोन्ही फिट होतील. हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे. मग इथे तुम्ही तुमचे मिक्सर ग्राइंडर्स ठेवू शकता, कटिंग करू शकता, फ्रीज बसून जाईल. सगळं इंटेरियर अगदी प्रॉपर या घरात राहणार आहे. इवन जर सांगायला गेलं तर 4 BHK असून सुद्धा बटरफ्लाय लेआउटमध्ये आहे. म्हणजे एक बेडरूम जी आहे ती प्रॉपर प्रायव्हसीमध्ये बाकी बेडरूम पासून विलुप्त अशी वेगळी अशी आपल्याला मिळून जाते. संपूर्ण घर वास्तू कंप्लायंट आहे. एंट्री एक्झिट तुम्हाला ईस्ट वेस्ट मिळणार आहे. प्रॉपर सर्वच घरामध्ये खूप फ्रेश एअर फ्लो असणार आहे. आणि ही बेडरूम सुद्धा तेवढीच मस्त आहे बरं का. आणि इथले सर्व बेडरूम किंवा हे लेआउट मला आवडण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, तर इथे जे स्पेस युटिलायझेशन केलंय, कार्पेटचा जो यूज केला गेलाय ना, तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे वॉर्डरोबसाठी सुद्धा प्रॉपर निश इथे देण्यात आलेलं आहे. आतल्या बाजूला वॉर्डरोब डिझाईन होऊन जाईल. त्याचबरोबर तुम्ही बघाल तर अगदी सुंदर अशी बेडरूम आहे, स्पेशियस आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, आता घर घेताना तुम्ही नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी बघता? त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, त्या प्रॉपर्टीची ती जागा, तिथे काही कारणं आहेत का, त्याचबरोबर तुम्हाला कन्स्ट्रक्शन क्वालिटी कुठली मिळते. तर अर्थात जेव्हा तुम्ही प्रोजेक्टवरती जाल ना, तर तिथे असणारं सेल्स ऑफिस म्हणा किंवा तुम्हाला घरामध्ये मिळणाऱ्या ॲक्च्युअल दाखवलेल्या फिटिंग्स आहेत, इंटेरियर आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे लेआउट वास्तूनुसार आहे की नाही, ह्या गोष्टी बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि या घरात तुम्हाला त्या सर्वच गोष्टी बघायला मिळणार आहेत. तेवढ्याच प्रीमियम फिटिंग्स तुम्हाला इथे मिळून जातात. म्हणजे बघा, वॉशरूम सुद्धा अगदी तेवढंच प्रीमियम आणि सुंदर डिझाईन करण्यात आलेले आहेत. त्यातल्या त्यात या वॉशरूम मध्ये मिळणाऱ्या वेगळ्या टाईल्स, संपूर्ण घरामध्ये मिळणाऱ्या तुम्हाला कोलेरच्या प्रीमियम ब्रँड फिटिंग्स, आणि वॉशरूमची सुद्धा विंडो डक्टमध्ये नाही तर बाहेरच्या बाजूला ओपन होते. त्यामुळे कसं आहे, तिथे सुद्धा कंजेस्टेड किंवा फॉगी तुम्हाला फील होणार नाहीये. आपण पुन्हा एकदा फिटिंग्सच्या गोष्टींकडे गेलोत तर या घरामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी 2.5x5 साईजच्या मार्बल फिनिशच्या फ्लोरिंग मिळणार आहेत, टाईल्स मिळणार आहेत. त्यामुळे घर अजून जास्त भव्य दिसू लागतं. खरंच संपूर्ण क्वालिटी जी असणार आहे कन्स्ट्रक्शनची ती टॉप आहे, कारण हे वेस्ट पुण्यातले टॉपचे बिल्डर असणार आहेत, जिथे तुम्हाला अगदी तुमचं घरच आयकॉनिक लोकेशन म्हणून ओळखलं जाणार आहे. कारण पुनावळेच्या अशा लोकेशनवरती हा प्रोजेक्ट आहे जिथे विश्वास नाही बसणार. 2-3 आणि एवढा जबरदस्त 4 BHK सुद्धा आहे. आणि इथला हा कॉमन वॉश बेसिन एरिया सुद्धा तेवढाच भारी. वॉशरूम तुमचं असणार आहे खूप सुंदर स्पेस युटिलायझेशन या संपूर्ण घरात केलेलं आहे. आपण बघू शकतो. आता आपण आपल्या या अशा लॉबीमध्ये पोहोचलेलो आहोत, जिथे तुमच्या 1, 2, 3ही बेडरूम असं असणार आहेत. या बेडरूम्स आपण बघूया. पण मला हे सांगायचं आहे तुम्हाला की हे संपूर्ण प्रोजेक्ट जे आहे ते मायवन कन्स्ट्रक्शनमध्ये असणार आहे. त्यामुळे ड्युरेबिलिटी मिळणार आहे, लिकेज सीपेज अजिबात नाही आहे. आणि आता बघूया तुमच्या मुलांची बेडरूम किंवा कॉमन बेडरूम. आता मी नेहमीच कुठल्या ना कुठल्या बेडरूममध्ये गेलो की तुम्हाला तिथल्या जागेनुसार तिथे काय करायचं हे सजेस्ट करत असतो.
पण खरं सांगतो मला तशी वाईब येते, तसं छान वाटतं, म्हणून मी तुम्हाला त्या गोष्टी सजेस्ट करत असतो. आता बघा ना, सजेशन बघायला गेलं तर तुम्ही सुद्धा व्हिडिओजमधून इन्स्पिरेशन घेऊ शकता की जर मुलांची बेडरूम डिझाईन करायची झाली तर अगदी अशीच डिझाईन कराल जिथे त्यांना आराम करण्यासाठी बेड सुद्धा तेवढाच प्रॉपर असेल आणि त्याच्याशी अटॅच्ड असा हा त्यांचा स्टडी टेबल सुद्धा. फुल लेंथ विंडो या बेडरूममध्ये तुम्हाला मिळणार आहे. असं इंटेरियर तर तुम्ही डिझाईन करूच शकता, पण मी मात्र नक्कीच इथे गेमिंग रूम डिझाईन करेन. आवडेल ना तुम्हाला पण? एक मोठी अशी स्क्रीन, एक काउच आणि हातामध्ये PS5 चे रिमोट्स. खरंच मजा येऊन जाईल. वॉर्डरोब पण सुंदर डिझाईन केलेला आहे. असो, या घरातलं इंटेरियर खरंच बघण्यासारखं आहे. माझं म्हणणं आहे प्रत्यक्ष या आणि नक्की बघा. पुन्हा एकदा आठवण करून देतो, व्हॉट्सअपची लिंक खाली दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा. प्रॉपर्टी एक्सपर्टशी बोला, सगळे डिटेल्स घरी बसून मागवून घ्या, म्हणजे लगेच तुम्हाला निर्णय घेता येईल की कधी इथे व्हिजिटला यायचंय. आणि माहिती बघितल्यावर नक्कीच तुम्ही व्हिजिटला याल याची मला गॅरंटी आहे. पण आता बघूया इथली 3 नंबरची प्रीमियम बेडरूम. आणि कसं आहे ना, शेवटी व्यक्ती स्वतःच्या गरजेनुसार घर घेतो. मग जर तुम्ही 4 BHK अपार्टमेंट घेत असाल तर तिथे अशा लॉबीवाला बेडरूम्स असणं गरजेचंच आहे. कारण तिथे तुम्ही मल्टिपल व्यक्ती राहताय, मल्टिपल कपल्स राहताय, तर तुम्हाला बेडरूममध्ये प्रायव्हसी सुद्धा मिळायला हवी. मग अशी लॉबी असेल तर उत्तमच. आणि त्यातल्या त्यात मग तुम्हाला बेडरूम सुद्धा अशी स्पेशियस मिळालीच तर किती भारी हो. म्हणजे आजकाल बघा ना, बऱ्याच ठिकाणाहून जॉईंट फॅमिली ही कॉन्सेप्ट कुठेतरी कमी होताना दिसते. आणि जेव्हा एखादा व्यक्ती हा 4 BHK अपार्टमेंट घेतो ना, तो खरंच फक्त पैशांनी किंवा संपत्तीने समृद्ध नसतो, तर तो पारिवारिक सुखाने सुद्धा समृद्ध असतो. त्याच्या आयुष्यात लक्ष्मी, सुख, आरोग्य नांदतं. त्यामुळे असं घर असणं फार गरजेचं आहे. किती सुंदर वाटतं ना, आपण आपल्या परिवारासोबत घरात राहतोय जिथे तुम्हाला एवढा मी स्पेस मिळून जातो. या बेडरूममध्ये तुम्हाला ही फुल लेंथ विंडो मिळणार आहे. त्याचबरोबर हा एक्स्ट्रा स्पेस जिथे अशा प्रकारची एक चेअर, काउच तुम्ही ठेवू शकता. साईड टेबल्स येऊन जातील. ब्युटिफुल असा बेड, वॉर्डरोब सगळंच. आणि इंटेरियर तर बघा किती युनिक आणि सुंदर डिझाईन केलंय ना. खरंच क्लासिक वाटतंय हे नेमकंच. आणि इथे सुद्धा तुम्हाला हे अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे विथ सेम कोलेरच्या CP सॅनिटरी फिटिंग्स अँड फिक्चर्स. डॅडो टाईल सुद्धा सुंदर असणार आहेत. वॉशरूम मोठा आहे आणि प्रीमियम सुद्धा. मला खूप जास्त आवडलंय. या घराची संपूर्ण वाईबच एवढी पॉझिटिव्ह आहे ना हो, खरंच खूप भारी. आणि तेवढीच पॉझिटिव्ह आणि जबरदस्त वाईब तुम्हाला मिळणार आहे आणखी एका तुमच्या फायनल अँड 4th अशा मास्टर स्वीटमध्ये. आठवण करून देतो, इथे फक्त 4 BHK नाही तर 2, 3 आणि 4 BHK अपार्टमेंट्स आहेत. सगळ्यांचे कार्पेट एरिया, डिटेल्स, प्राइसिंग सगळंच जाणूया. पण अगोदर बघूया इथली ही जबरदस्त अशी 4th मास्टर स्वीट. खरं सांगू का तुम्हाला, जेव्हा या बेडरूममध्ये आपण एंट्री करतो ना, तेव्हा वाटतं आपण एखाद्या हॉटेल रूममध्ये चालू की काय. मी सुद्धा एकदा असंच राजस्थानमधल्या एका हॉटेलमध्ये होतो. हॉटेलचं नाव नाही घेणार, पण सांगतो एवढं कन्व्हिनियंट होतं ना, कारण असाच वॉक इन वॉर्डरोब, एक प्रॉपर अशी लॉबी, समोर मिरर, अगदी कन्व्हिनियंट वॉशरूम यूज केल्यानंतर आपल्याला इथे चेंजेस वगैरे करता येतं. मग ड्रेसर स्पेस डिझाईन करा आणि लॉबी मिळेल आपल्याला मिळून जाते, ती म्हणजे आपल्या बेडरूमला प्रायव्हसी. खरंच या बेडरूममध्ये आल्यानंतर वाटतं की ही घरातील खरा मुख्य व्यक्तीची बेडरूम आहे. कारण इथे क्रॉस व्हेंटिलेशन, तुम्हाला या बाजूला एक विंडो सुद्धा मिळून जाते. मग इकडे एक काउच किंवा यांनी इथे बेंच डिझाईन केलेला आहे, तो ॲस्थेटिक लुकसाठी. पण आपण इथे काउच, चेअर सुद्धा एक ठेवू शकतो, जेणेकरून बसून रिलॅक्स होता येईल ऑफिसवरून आल्यानंतर. त्यानंतर आपल्याला इथे एक काउच ठेवून तिथे पुस्तकं सुद्धा वाचता येणार आहेत. आणि बेड सुद्धा ॲक्च्युअल किंग साईज डिझाईन केलेला आहे. आणि खरं बघायला गेलं तर मास्टर बेडरूम आहे, तो वॉक इन वॉर्डरोब, अटॅच्ड वॉशरूम सोबत अटॅच्ड बाल्कनी तर असायलाच हवी. आणि बघताय मास्टर बेडरूमची बाल्कनी सुद्धा मास्टरच आहे, फक्त नावाला नाही तर ॲक्च्युअल तशीच मोठी बाल्कनी देण्यात आलेली आहे. इथे सुद्धा तुम्हाला सेम फीचर्स मिळणार आहेत आणि त्याच बाजूला असल्यामुळे व्ह्यू सुद्धा सेम, तशीच फ्रेश हवा. अर्थात घरातल्या मुख्य व्यक्तीला या मेन मास्टर बेडरूममध्ये अगदी तसाच प्रीमियम फील येऊन जाईल. खरंच माझं म्हणणं आहे, अजून एकदा सांगतोय, प्रत्यक्ष येऊन अनुभवा ना, कारण भारी आहे. आता या गोष्टीत तर कुठलाच वाद नाही की हे संपूर्ण घर बघितल्यानंतर, या प्रोजेक्ट बद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्हाला या लोकेशन सहित हा प्रोजेक्ट आवडला नसेल. बरोबर आहे ना? आवडलाय ना? मग जर आवडलाय तर लाईक सुद्धा करा. आणि हो, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. बाकी काही चौकशी करायची असेल तर नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे. काय म्हणताय? तुम्हाला कार्पेट एरिया सांगू?
अहो अर्थात एवढा मोठा ज्यावेळेस तुम्हाला 4 BHK मिळतोय त्यावेळेस त्याचा कार्पेट एरिया सुद्धा तसाच मोठा असणार आहे, जो की असणार आहे 1673 स्क्वेअर फीट. आणि हो, इथे तुम्हाला 3 BHK सुद्धा मिळून जातो, जो 3 BHK इथे तुम्हाला 1223 स्क्वेअर फीटचा मिळणार आहे. आणि आणखी काही व्हेरियंट सुद्धा अवेलेबल आहे 3 BHK मध्ये, जे तुम्हाला नंबरवरती कॉल केल्यानंतर किंवा व्हॉट्सअप लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघायला मिळतील, जिथे 3 BHK ची प्राइसिंग 1.25 CR ऑल इन्क्लुसिव्ह पासून आहे. हायवे टच साई मिलेनियमच्या बाजूला पुनावळेमध्ये एवढा भारी प्रोजेक्ट. खरं सांगा, तुम्हालाही कल्पना नव्हती ना की 15 एकरचा असा एक प्रोजेक्ट इथे येतोय. म्हणूनच तर आम्ही तुमच्यासाठी हे व्हिडिओज घेऊन येत असतो. आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी इथे 2 BHK सुद्धा असणार आहे, म्हणजे प्रत्येकाचं घर घेण्याचं स्वप्न इथेच पूर्ण होईल. कमाल आहे की नाही? मग या इथे मिळणाऱ्या 2 BHKचा कार्पेट एरिया सुद्धा तुम्हाला तसाच मोठा मिळणार आहे, जो असणार आहे 875 स्क्वेअर फीट. आणि आणखी सुद्धा व्हेरियंट्स इथे अवेलेबल असणार आहेत. मग जर माहिती घ्यायची असेल तर नक्कीच कॉल करा, व्हॉट्सअपच्या लिंकवरती क्लिक करा आणि लवकर व्हिजिटला या. व्हिडिओ आवडलाय तर लाईक नक्कीच करा. अजूनही जर तुम्ही या आमच्या यूट्यूब चॅनलला, थोडक्यात आपल्या मराठी गेट सेट असेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच राहू मंडळी. भेटूया अशाच एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही या नंबरवरती कॉल करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.